हातकणंगले तालुक्यातील येळगुड इथं असलेलं मंडल कृषी अधिकारी कार्यालयाची इमारत अत्यंत जीर्ण झाली होती। त्या ठिकाणी कार्यरत असलेले मंडल कृषी अधिकारी नीलकुमार ऐतवडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वखर्चानं सुमारे 1 लाख रुपये खर्चून या इमारतीचं नूतनीकरण केलंय। या कार्यालयाचं उद्घाटन नुकतंच सरपंच सुजितसिंह मोहिते, कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी येळगुडचे सरपंच सुजितसिंह मोहिते होते। या प्रसंगी बोलताना सरपंच सुजितसिंह मोहिते यांनी मंडल कृषी अधिकारी नीलकुमार ऐतवडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या कार्य कौतुकास्पद असल्याचं सांगितलं। इथून पुढे शेतकऱ्यांसाठी कोणतेही उपक्रम राबवण्यात येणार असतील तर त्यासाठी माझ्याकडून जी मदत लागेल ती केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली। यावेळी कोल्हापूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार यांनी देखील या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं। नीलकुमार ऐतवडे यांनी यावेळी बोलताना शेतकऱ्यांनी या कार्यालयात येऊन आपल्या शेतीविषयक सर्व अडचणी सोडवून घ्याव्यात, आम्ही शेतकऱ्यांसाठी सदैव हजर राहू अशी ग्वाही दिली। त्यानंतर कृषीशास्त्रज्ञ डॉक्टर शांतिकुमार पाटील यांनी ऊस उत्पादन वाढ आणि तंत्रज्ञान या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरं दिली। यावेळी जिल्हा कृषी अधिकारी अजय कुलकर्णी, उपविभागीय कृषी अधिकारी जयश्री हवळे, तालुका कृषी अधिकारी अभिजित गडदे, कृषी पर्यवेक्षक विलास बेरड, राहुल कुलकर्णी, कृषी सहाय्यक कुलदीप हळदे यासह कृषी सहाय्यक आणि भागातील सर्व शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते।